साधारणपणे एक 2 महिन्यापूर्वी खरातचं जे प्रकरण आहे कॅप्टन खरातचं ते समोर आलं आणि एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्र खरं तर या प्रकरणामुळे हादरून गेला. मग त्यामध्ये अनेक लैंगिक शोषणाचे प्रकार समोर आले, वेगवेगळे व्हिडिओ समोर येत गेले, मग त्यानंतर अटक झाली, गुन्हे दाखल झाले आणि या सगळ्यामध्ये राज्य महिलाच्या तत्कालीन ज्या अध्यक्षा होत्या रुपाली चाकणकर हे नाव सातत्यानं समोर येत राहिलं. आणि आत्तासुद्धा या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत असतानाच दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी एक घोषणा केली आणि या घोषणेमुळं पुन्हा एकदा या प्रकरणाची जोरदार चर्चा होऊ लागली. आत्तापर्यंत राजकीय, धार्मिक आणि सामाजिक या क्षेत्रामध्ये या सगळ्याचा प्रकरणाचा उहापोह सुरू होता, चर्चा सुरू होती. मात्र श्री सावंत यांनी जी घोषणा केली तर ती महाराष्ट्र एप्स्टीन्स फाईल्स अशा नावाचा एक सिनेमा ते बनवणार आहेत आणि या सिनेमामध्ये रुपाली चाकणकर यांचा रोल अभिनेत्री दीपाली सय्यद या करणार आहेत आणि या निमित्तानं त्यांना काही धमक्या देखील आलेल्या आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. ताई, स्वागत आहे तुमचं. एकंदरीतच आपण हे जे प्रकरण घडलंय तर आपण तिथून सुरुवात करू की या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय व्यक्तिशः ॲक्च्युली मी खरं सांगू ना की मला तर हे जे 2 महिन्यापूर्वी बघितलं तर मी बिग बॉसच्या घरात होते. मला खरात हे प्रकरणच माहीत नाही. पण जेव्हा मला बाहेर आल्यानंतर जेव्हा मला ही फिल्म ऑफर आली, जेव्हा मी ह्याच्यावर सर्च करते आहे तेव्हा मला असं वाटलं की बापरे, एवढं भयानक प्रकरण आहे हे की प्रत्येकाचा संसार ह्या प्रकरणामध्ये जर खोल अभ्यास केला तर बघितलं तर की ह्या खराताने किंवा त्याच्यावर असणाऱ्या लोकांनी कित्येक संसार उद्ध्वस्त केलेत, कित्येकाचं घर देशोधडीला लावलं आहे. म्हणजे एवढं कसे लोक, त्याला आपण भोंदू म्हणतोय, पण जी लोक त्यांच्या घरापर्यंत जात आहेत त्याच्यापर्यंत जातात त्या लोकांना म्हणून मी भोंदू म्हणेन की तुम्हाला काही माहीत नसताना तुम्ही कशा अशा माणसाच्या आहारी जात आहे. म्हणजे इतकी अंधश्रद्धा कशी लोकांमध्ये ही झालेली आहे. ते लोकांपर्यंत हे पोचवताना मला जे मी ही स्क्रिप्ट बघितली तर मी थोडा वेळ घेतला होता, पण नंतर मला जेव्हा फोन कॉल आला तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी ह्याला बॅकग्राऊंडला एक वेगळं वळण आहे की जिथे असे मला कुठेतरी थांबायला सांगणं किंवा माझ्यावर राजकीय दबाव येणं, माझं राजकीय करिअर कुठेतरी उद्ध्वस्त करण्याची जी गोष्ट झाली तर कुठेतरी मला असं जाणवलं की हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही आहे. बघताना असं वाटलं होतं की नाही, हा विषय एक नॉर्मल फिल्म वगैरे असेल, पण ही नॉर्मल फिल्म नसून याच्यामागे खूप मोठा अभ्यास आहे, खूप मोठे लोक ह्याच्यात इन्वॉल्व आहेत. आणि हे जर हा चित्रपट लोकांपर्यंत आला तर कुठेतरी अवेअरनेस पण पसरतो की लोकांना की बाबा आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. कुठेतरी प्रत्येकाच्या घरात कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतातच असतात आणि त्या प्रॉब्लेमसाठी आपण कोणाच्या दरवाजात जायला पाहिजे हेही कळलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे धमकी आली असली तरीही मी त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घेतलं आणि असं विचार केला की आपण पॉझिटिव्हली घेऊन हा चित्रपट करायचा आणि जे काय खरं आहे ते लोकांपर्यंत आणायचं. आता आपण या सिनेमाबद्दलच बोलतो तर हा सिनेमा नेमका कसा असणार आहे, दिग्दर्शक कोण आहेत, काय नेमकं या सगळ्या मागं कोण टीम काम करते का, याच्या मागं काही राजकारण आहे अजून? नाही, राजकारण असं नाही, स्क्रिप्टर आहेच. आता खूप चांगले जे रायटर आहेत संजय, त्यांनी खूप चित्रपट लिहिलेले आहेत मोठमोठे. स्वरूपनेही याच्या आधी 4-5 फिल्म्स केलेल्या आहेत. स्क्रिप्टचा विचार येणं, स्टोरी कसं असतं, पहिल्यांदा एक स्टोरीचा विचार केला जातो आणि त्याच्यानंतर ती स्क्रिप्टवर काम होतं, मग त्याच्यावर ते वर्कआउट केलं जातं आणि असे सब्जेक्ट जेव्हा येतात तेव्हा त्याचा खोल अभ्यास असणं खूप महत्त्वाचं असतो. कारण छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात येणं
जेव्हा रिअल स्टोरीकडे लोक रियालिटीच्या दृष्टीने बघितलं जातं तेव्हा त्याच्यात काहीतरी रिअल असल्याशिवाय चित्रपट येत नाही. कारण ह्या पिक्चरचं नावच एप्स्टीन फाईल आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्र एप्स्टीन. मग जेव्हा तुम्ही जे घडलेलं आहे तेच तुमच्या समोर येणार आहे आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या समोर आलेल्या नाही आहेत पण या त्या चित्रपटात पण ह्या चित्रपटातून येणार आहेत. मग अनेक जण टेन्शन मध्ये येतील आता. हा, तर ते मेन आहे की जे अशा गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत पोचल्या गेलेल्या नाही आहेत त्याही गोष्टी ह्याच्यात येणार आहेत. बरं. सो त्याच्यामुळे मीही ते आहे, मलाही थोडंसं कुठेतरी धकधूक आहे मागे की कारण आपण ह्या चित्रपटाचा एक भाग आहोत आणि त्या ज्या मी ऐकते त्याच्यानंतर ते सगळं भयानक आहे. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एवढ्या लेवलला सगळ्या गोष्टी जाऊ शकतात हा मीही विचार केला नव्हता. बरं, आता तुम्हाला धमकी आल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. कशा स्वरूपाच्या धमकी आलेल्या आहेत तुम्हाला? की मी जरा हा चित्रपट करते म्हटल्यानंतर ते थोडंसं न्यूज हे झाली मार्केटमध्ये आली की माझ्या बिग बॉसच्या घरातून आल्यानंतर पहिलंच प्रोजेक्ट आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाने हे केलं होतं. तर फोन आला असा की हा चित्रपट तुम्ही स्वीकारू नका, तुम्ही करू नका, तुम्ही तुमचं म्हणजे कुठेतरी तुम्ही थांबून घ्या. हा चित्रपट जर तुम्ही रोल करणार असाल तर तुमचं राजकीय तुम्हाला उद्ध्वस्त होईल करिअर. कारण मी दोन्ही करिअर माझं चालू आहे. एक बाजूने राजकीय करिअर पण आहे आणि माझं एक अभिनेत्री क्षेत्र तेही आहे. तर मी बॅलन्स करते आणि ते उत्तमरित्या करते बॅलन्स. आणि कारण मला एक तर मी समाज कार्यातून वर आलेली आहे आणि ते करता करता मी काम करते. मी राजकारणात त्या हिशोबाने राजकारण बघत नाही. मी राजकीय करिअर एक वेगळ्या दृष्टीने बघते की समाजकार्य करताना आपण त्याच्यातून राजकारणातून आपण काय फायदा करू शकतो लोकांचा त्या दृष्टीने मी बघते आणि दोन्ही गोष्टी मी बॅलन्स करते. त्यामुळे मला काम करताना मी काय काम करायचं आणि मी काम नाही करायचा हा माझा स्वतःचा इंडिव्हिज्युअल हे आहे. बरोबर. आणि कलाकार म्हणून मी स्वातंत्र्य आहे आणि मी कलाकार आणि लोकशाहीमध्ये मी काही करू शकते, बोलू शकते आणि मला स्वातंत्र्य आहे. बरोबर. पण तुम्हाला ज्या धमक्या आहेत त्या जीवे मारण्याच्या धमक्या आल्यात की नुसता म्हणजे प्रेशर दबाव टाकण्यात आलाय सध्या तरी. दबाव करू नका, तुम्ही करू नका, तुमचं उद्ध्वस्त करेन, तुम्हाला कळणार नाही की तुमचं काय होईल. म्हणजे कोण देते ह्या धमक्या? आता मी ती जे आहे त्यांचं नाव नाही घेणार पण अशा आहे की ती महिला नेता आहेत आणि त्या महिला नेत्यांच्याच आसपास ते गुरफटलेलं आहे आणि त्यांच्या चाकणकरांच्या जवळचे लोक आहेत. नाही मी तेही तुमच्या समोर ओपन नाही करत आहे. मी आता सध्या तरी ओपन नाही करत आहे कारण जर आता ही जी पहिली धमकी आली आहे ना मी तुम्हाला आताही सांगते की ह्या धमकीमुळेच मी हा चित्रपट करतेय हे पण तेवढंच खरं आहे. जर तो चॅलेंज स्वीकारलाय मी आधी होकार दिला नव्हता हे पण मी सांगते की मी होकार दिला नव्हता. ही जेव्हा धमकी आली त्याच्यानंतर मी ह्याच्यावर 100% माझ्या मनाला तयारी केली की मी आता हा चित्रपट करणार. नाहीतर मी हा चित्रपटाला वेळ घेतला असता, प्रॉपर स्टडी केला असतं, कशा पद्धतीने जाणार आहे काय आहे हे बघितलं असतं. कारण विषय तसा आहे. विषयामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण स्क्रिप्ट बघितलं जातं. जेव्हा मला ही धमकी आली तेव्हा मला असं वाटलं की हा चित्रपट मी करू नये म्हणून मला धमकी येते याचा अर्थ ह्या चित्रपटाच्या मागे काही ना काहीतरी आहे आणि ते मी चॅलेंज स्वीकारलं की मी करणार. आणि मी अजून वाट बघते की मला जर त्याच्यानंतर एक दुसरं काही पण आलं ना त्यावेळी मी लगेचच नाव ओपन करेन. बरं, तक्रार केली का तुम्ही पोलिसांकडे का नंतरच दुसरी धमकी आली तर तुम्ही तक्रार वॉर्निंग देताय? वॉर्निंग देते मी माझ्याकडनं की माझ्याकडनं वॉर्निंग गेलेली आहे की माझ्याकडे जर दुसरं आलं कारण आम्ही ही गोष्ट माझ्या पक्षश्रेष्ठांपर्यंत पोहोचवलेली आहे त्यामुळे सगळे मला सपोर्ट करतात. आज महाराष्ट्रातले पैलवान म्हणा, महाराष्ट्रातले राजकीय कुठल्याही ह्याच्यातले असू देत, मी एका पक्षाची नेता आहे आणि त्या पक्षातून सोडून बाकीच्या नेतून पण मला सपोर्ट येतोय. त्याच्यामुळे कुठून मला घाबरायची भीती नाही आहे पण तरी देखील एक कुठेतरी भीती आहे मनात की आपण जेव्हा असा चित्रपट करतोय तेव्हा कुठूनही काहीही होण्याची शक्यता असते कारण हा विषय वेगळ्या पद्धतीने चाललाय. त्यामुळे ती कुठेतरी मनात ती छोटी भीती आहे पण तरीही मला असं वाटतं की जर दुसऱ्या वेळेला मला जर ही गोष्ट परत आली माझ्या वाट्याला
तर 101% मी ह्या गोष्टीला एक वेगळं वळण देणार आणि वेगळ्या वळणावर जाणार ताई, ती गोष्ट. आता तुम्हाला सिने जगतच नाही तर राजकीय असू द्यात, सामाजिक कामासाठी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र हो ओळखतो. हो एवढं सगळं असूनही तुमच्यासारख्या एका उत्तम अभिनेत्रीला अशा पद्धतीने जर धमकावलं जात असेल, हे किती गंभीर आहे. खूपच गंभीर आहे, हे भयंकर आहे हे सगळ्या गोष्टी. म्हणजे हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आपण कळत नकळत कशाच्या ओघात जर कोणी मला फोन करून जे सांगत असतील, बोलत असतील, तर ही कुठेतरी कोणाला भीती आहे मनात किंवा काहीतरी असेल की आम्ही अशा पद्धतीने दिसू नये किंवा आम्ही कुठेतरी असं होऊ नये. कदाचित असंही असू शकते किंवा काहीतरी असू शकते की की माहीत नाही मला काय असेल त्याच्या मागे. पण माझं असं म्हणणं की हे जे काही होत असेल, ह्या चित्रपटाला घेऊन होत असेल, तर ज्यांनी कोणी दिली त्यांनी आता त्यांनी सांभाळून घ्यायला पाहिजे की हे जे मी करते कुठेतरी आता आम्ही थांबलं गेलं पाहिजे. कारण वाटतं तेवढं सोपं नाही, कारण आता ह्या चित्रपटात मी पुढाकार घेतलेला आहे आणि मी करते, त्यामुळे मी करणार आहे. पण एवढं नाही करायला पाहिजे लोकांनी. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, स्वातंत्र्य त्यासाठी आहे तुम्ही की- कलाकार आहे. मी कलाकार आणि मी कलाकाराला कुठे स्टॉप करताय तुम्ही? ते माझं पहिलं प्रोफेशन आहे. बरोबर. ते तिथूनच मी मोठी झाली आहे. मी लहानपणापासून कलाकार, मी नाटकात म्हणा, सिरियलमध्ये म्हणा, मी एकदम त्या वेणी आले. मी डायरेक्ट जम कुठेच घेतली नाही. मी पहिला नाटकात कामं केली, मी सिरियलमध्ये काम केली, मग चित्रपटात काम केली, पूर्ण वर्ल्ड टूर केली आहे. कामं करता करता स्टेट अवॉर्ड्स घेतलेत मी आणि त्याच्यातून इथपर्यंत पोचलेली आहे. सो तुम्ही हा विचार त्या सगळ्यांनीच करायला पाहिजे की कलाकार म्हणून स्टॉप करणं हे चुकीचंच आहे. चुकीचंच आहे आणि हे असं नाही करायला पाहिजे कोणालाच. हे तुम्ही त्यांना वाटत असेल की दबाव देऊन ही व्यक्ती घाबरेल आणि थांबेल, पण मी थांबली नाही आणि मी घाबरणार पण नाही. मी येणार आणि पूर्ण फुल फ्लेज येणार. बरं ताई, आता तुम्ही या सिनेमामध्ये रुपाली चाकणकरांची भूमिका करताय. असं म्हणजे व्यक्तिरेखा त्या आहे अशा बातम्या तर आलेल्या आहेत सगळीकडं. तुमचा स्वतःचा त्यांच्याबद्दलचा काय अनुभव आहे किंवा आता हे सगळं जे प्रकरण पाहताय, तर हे सगळं बघून तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय का काय? बदललाय म्हणजे ज्या गोष्टी मी ऐकल्यात अजून तरी त्यांच्यावरचे गुन्हे हे झालेले नाही आहेत की त्यांनी तो गुन्हा केलेले आहेत. आरोप जे केलेले आहेत ते सिद्ध नाही झालेत. सो त्यामुळे सिद्ध होण्याची आपण सगळेच वाट बघतात की काय झालंय नक्की, ह्याच्या मागे काय आहे, आणि ती सगळी स्टडी ही आमची टीम पूर्ण करते. आता मला बघताना असं वाटतं की राजकारणात जेव्हा आपण एखादी व्यक्ती असते ती आरोप प्रत्यारोप होत असतात, त्याशिवाय माणूस मोठं होतं नाही आणि काहीही होतं नाही. पण जेव्हा आपल्याकडे एखादं पद आहे त्या पदाला साजेसं काम पण व्हायला पाहिजे की आपण ते पद स्वीकारलं आहे तर त्या काम करताना आपण महिलांसाठी काय कामं करतो आहे, आपण त्याच्यात काय एवढं वेगळं काय केलं आहे लोकांसाठी, तेही लोक बघतात, तेही बघितलं जातं. तर कुठेतरी एखादी गोष्ट बाय फ्लूकमध्ये चुकीमुळे एखादी गोष्ट जर घडून गेली असेल आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी पुढच्या झाल्या असतील, तर माझ्या मनात असं होतं, म्हणजे मी एक ह्युमन बिंग म्हणून मी असा विचार करते की एवढं पण आपण स्वतःहून आहारी गेल्यामुळे एखादी मोठी व्यक्ती आपण जेव्हा एखादी गोष्ट करते तर त्याला लागून 10 लोक जॉईन करतात. तेव्हा जर तुम्ही एखादी गोष्ट केलेली असेल तर ती समाजाला काय देतो हे खरंच आहे का? ती व्यक्ती तेवढ्या लायकीची, मी लायकी यासाठी म्हणते कारण त्याची लायकी निघालेली आहे त्या व्यक्तीची, त्यामुळे ती व्यक्ती लायकीची आहे का, ज्याच्या बाजूला आपण जातोय, उठतोय, बसतोय, त्या लेवलची आहे का हे बघणं पण गरजेचं आहे कुठेतरी. तर ती कुठेतरी चूक ह्यांच्याकडनं झालेली आहे असं मला वाटतं. पण मग आता हे सगळं आरोप आणि आता ॲक्च्युली न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, मग या दरम्यानच पिक्चरचं आता काम सुरू झालेलं आहे असं तुम्ही सांगताय. मग हे खूप घाई होते असं नाही का वाटत? नाही, घाई नाही आहे. मला असं वाटतं वेळेत आपण गोष्ट केलेली बरी असते. ओके. वेळ असते सगळ्या प्रत्येक गोष्टीला, आणि त्या वेळेत जर त्या गोष्टी झाल्या नाहीत तर मग वेळ निघून गेल्यानंतर ना त्याला काही अर्थ लागत नाही. आणि मला वाटतं अशा वेळेला जर तो पिक्चर येणं आणि त्याला ती छटा मिळणं आणि लोकांपर्यंत सातत्य येणं, सत्य काय आहे हे कळणं, हेही महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की लोक अवेअर पण होत आहेत ना. बरोबर. आज आपण श्रद्धा ठेवावी, मीही खूप श्रद्धा ठेवते, देवावर श्रद्धा आहे. कुठलंही काम करताना आपण बाप्पाचं नाव घेतो, पूजा करतो, नारळ फोडतो. आपल्या आयुष्यात गुरुचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. मग
कोण गुरु आपल्या आयुष्यात असलं पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. बरोबर. पण इथे अंध आणि श्रद्धा, अंधश्रद्धा आणि श्रद्धामधलं लाईन आहे ना इकडे. हो. श्रद्धा ठेवावी पण किती अंधश्रद्धा ठेवावी हेही कळलं पाहिजे लोकांना. त्यामुळे लोकांपर्यंत हे जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता हा जो सिनेमा आहे याच्यामध्ये असं सांगितलं जाते की कॅप्टन खरातची भूमिका इम्रान हाशमी करणार आहे वगैरे, काय खरं खरं काय? नाही, ऑफकोर्स कोणीतरी चांगलीच व्यक्ती आहे. ते टीम काम करते, ते लोक सगळं, त्यामुळे ते लवकरच मला कळेल. पण साधारणपणे हे कधीपर्यंत हे सगळा प्रोजेक्ट होईल असं तुम्हाला अपेक्षित आहे? 2 तारखेला ऑक्टोबरला रिलीज आहे चित्रपट. 2 ऑक्टोबरला? हो हो. ओके. रिलीज डेट झालेली आहे. हो हो हो. ओके. त्यामुळे 2 ऑक्टोबर रिलीज डेट आहे. शूटिंग पुढच्या महिन्यापासून सुरू होईल आणि त्याच्यामुळे तेव्हा त्या शूटिंगमध्येच तुम्हाला कलाकार पण कळतील. आता एक थोडा राजकीय प्रश्न विचारतो, तुमच्या पक्षाशी संबंधित नाही आहे तसा. ॲक्च्युली ते खातं आहे, खातं नाही म्हणतात, राज्य महिला आयोगाचं जे पद आहे तर ते सध्या रिकामं आहे आणि तुम्ही स्वतः राजकारणात आहात. सो तुम्ही त्या पदासाठी इच्छुक आहात? इच्छुक का नसतं बाबा, मला तर तुम्ही इच्छुक आवडेल. आहात? मला आवडेल, का नाही आवडेल. जर मला आलं तर मी खूप चांगलं काम करेन आणि मी एकदम मनापासून चांगलं काम करू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की त्या व्यक्तीनेच तिथे बसावं ज्या व्यक्तीला तो सब्जेक्ट, ती त्याच्यातली संवेदनशील कळू शकते की त्याला तिथे बसून मला माझ्या महिलांचं काम करायचं, माझ्या महिलांवर होणारे आरोप, त्यांना होणारा त्रास, त्यांना न्याय द्यायचा, तर तीच व्यक्ती तिथे बसली पाहिजे. पण तो विभाग आता सध्या राष्ट्रवादीकडे आहे, तुम्ही शिंदेंकडे मागणी करणार आहात? नाही, मी मागणी कधीच कोणाकडे केली नाही आतापर्यंत. ओके. पण मला खात्री आहे की मला आमच्या पक्षाकडनं पण खूप चांगलंच हे होणार आहे. त्याच्यामुळे हे तिकडे असल्यामुळे तिथे मागणी करता येत नाही आहे मला. अदरवाईज मी नक्कीच, मला आवडलं असतं. बरं, आता हे सगळं झालं आहे, अनेक लोक आणखी काही बाबांचे नावं येत आहेत, भोंदू बाबांचे, काही मुल्ला मौलवी, असे अनेक भोंदू प्रकारचे सगळ्या जाती धर्मातल्या लोकांचे असे प्रकारे जे लोकांना फसवत असे येत आहेत लोक समोर. आता तुम्ही स्वतः सांगितले की तुम्ही सुद्धा एक श्रद्धाळू आहात आणि आस्तिक आहात. सो अशी जी लोक आहेत, हे भोंदू बाबा आहेत, तर ह्यांच्या जे कश्यपी लागतात किंवा जे आहारी जातात अशा लोकांना काय तुमचं सांगा? नाही, मी तेच म्हटलं ना की श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. तुम्ही जरा देखील कुठेही, म्हणजे कुठल्याही गोष्टीला विचार करताना आपल्याला दिले की देवाने, आपण काम करताना पूजापाठ करूनच कामाला जातो, तर ते तुम्ही करा ना. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही काय कर्म करता त्या कर्माचा रिझल्ट असतो एंड, आणि तो त्या रिझल्ट समजून जायचं की आपण आयुष्यात काहीतरी असं चांगलं कर्म केलं त्याच्यामुळे आपण आयुष्यातून पार केलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येक मोठ्या व्यक्तीपासून लहान व्यक्तींपर्यंत प्रॉब्लेम्स आहेत. त्या प्रॉब्लेम्सचा आपण हा मार्ग नाही कुठला बाबा किंवा कोणी आला आणि त्या बाबांनी आपल्याला सांगितलं हे तुम्ही हे करा आणि हे करा, म्हणजे साधी पूजा सोडा, कुठलं तरी ठड काहीतरी अशी गोष्ट सांगाल की ती गोष्ट आपण विचार पण नाही करू शकणार. आणि त्या आहारी जाऊ नका, बिलकुल जाऊ नका. तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. आतलं मन चांगलं ना तर सगळं काही चांगलं होतं. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत रुपाली ठोंबरे, त्यांनी काल तुम्हाला पाठिंबा व्यक्त केला आहे. बाबासाहेब पाटील पण तुम्हाला भेटून गेले. सो तुम्हाला पाठिंबा कसा मिळतोय या सिनेमासाठी आणि लोकांमध्ये काय चर्चा आहे याबद्दल? चांगली चर्चा आहे, लोक सगळे पाठिंबा देतात. आता रुपाली माझी मैत्रीणच आहे, त्यामुळे आम्ही आधी एकत्र, त्यामुळे त्यांनी बघितलं आहे, त्यांनी मलाही बघितलं आहे बाबासाहेब, पण त्यांना पण माहिती आहे की मी काय आहे आणि त्यांनी हा विचार करून ते घेत आहेत की त्यांनी त्यांच्या पक्षातून असून सुद्धा ते मला पाठिंबा देत आहेत. तर ती चांगली गोष्ट आहे, एक चांगलाच मेसेज आहे हा. त्यामुळे नुसते इथूनच नाही, मला पूर्ण महाराष्ट्रातून चांगला सपोर्ट देत आहेत. चांगले सगळं कुस्ती क्षेत्र, म्हणजे महिलांपासून पुरुषांपर्यंत जेवढे कुस्तीगीर आहेत सगळे पेलवान भाऊ मला सपोर्ट करतात. त्यांनी सोपरून येऊन म्हणजे इतकंच हे करतायत ना, तर त्यांचं सपोर्टने अजून मला हुरूप आले की मी करू शकते. कॉन्फिडन्स झाला की बाबा मला काय झालं तरी माझ्यासाठी लोक आहेत पुढाकार घेणारे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, भीती असतेच, किती झालं तरी भीती ती असते, पण तरी देखील मला खात्री आहे की मला कोणी काही होऊ देणार नाही. धन्यवाद ताई. धन्यवाद. खरं तर
दीपालीताई या महाराष्ट्रभर सगळ्यांना माहीत असणाऱ्या अभिनेत्री आहेत. एक उत्तम अभिनेत्री कलाकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांचं काम चालू असतं, परंतु त्यांना सध्या ज्या धमक्या येतात तर त्या पार्श्वभूमीवरती आपण त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी आणखी एक एक्स्ट्रा ॲडिशनल माहिती देखील दिली आहे की जे लोकांना माहिती नाही असे देखील काही विषय या सिनेमातून येणार आहेत. त्यामुळे आता या सिनेमाकडं सर्वांचंच लक्ष असणार आहे, आपलं देखील लक्ष असणार आहे. पाहूयात याबाबतचं पुढं काय घडतं आहे. तुर्तास थांबूयात. धन्यवाद.